हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं रेप्टाइल्स वर्ल्डमध्ये। आणि आपण आज रेस्क्यू करतोय बॉल पायथन। काहीतरी वाटलं असेल ना की हा साप कसा रेस्क्यू करणार, तर नाही मित्रांनो, आपण रेस्क्यू करायला नाही आलोय। आपण आलोय सगुणा बागमध्ये शूट करायला। आणि हा येलो बॉल पायथन आहे, तुम्ही बघताय तो साईज आता छोटी आहे। तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट दोन अशा दाखवणार याच्याबद्दल ज्या बऱ्याचशा कमी लोकांना माहिती आहेत। याचं तोंड तुम्ही बघताय का? एक पहिली गोष्ट, याचे आईज तुम्हाला रेड दिसतील किंवा येलो शेडमध्ये। आणि दुसरी गोष्ट, त्याच्या तोंडाला तुम्हाला गॅप दिसते का, थोडीशी दात पडल्यासारखे। हां, तर हे हीट सेन्सर्स आहेत मित्रांनो। जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं पिट वायपर्सला हीट सेन्सर्स असतात, तसे त्याचे हीट सेन्सर्स आहेत। ह्याच्याने तो शिकार त्याची कुठे आहे हे त्याला समजतं। उष्माग्राही संवेदना। आणि याच्यामध्ये निरनिराळ्या कलरचे साप येतात। येलो बर्मा पायथन येतो, म्हणजे येलो स्पॉटेड पायथन येतो, अजून एक ब्राऊन कलरचा येतो, एक रेनबो पायथन येतो। जो सर्वात एक्झॉटिक आहे तो रेनबो पायथन आहे, पण सध्या आपल्याकडे हा एक अवेलेबल आहे आणि लवकरच दुसरा पण दाखवीन। आणि कॅमेरामॅनला मी आता एक विनंती करतो की यांना खायला काय घालतात, जर तुम्ही पेट केलं तर तुम्हाला त्या साईडला खाली एका टँकमध्ये दिसत असेल व्हाईट माईस सोडलेले आहेत, पांढरे उंदीर, जे यांचं खाणं आहे। आणि मित्रांनो, हे तुम्ही सहजरित्या हाताळू शकता। हे कुठल्याही प्रकारे अटॅक करत नाहीत, अतिशय माइल्ड असतात। हे तुम्ही आता बघू शकता, हा येलो स्पॉटेड पायथन। आणि आता दुसराही दाखवतो तुम्हाला, यांना बॉल पायथन म्हणतात हा मित्रांनो। आणि सो गाईज, आत्ता आपण बघितला येलो स्पॉटेड बॉल पायथन आणि आत्ता आपण बघतोय ब्राऊन बॉल पायथन। या सापाबद्दल आत्ता सांगण्यासाठी एक विशेष माहिती आहे माझ्याकडे, जी तुम्हाला दाखवणार आहे मी पहिले आणि मग सांगणार आहे माहिती। थोडंसं झूम करा कॅमेरामन, हे तोंडावरती। सो इथं तुम्हाला दिसतंय का थोडेसे असे पांढरट झालेले डोळे। ॲनाकोंडा मूवी जर कोणी बघितला असेल तर तो लगेच समजू शकेल। सो हे कधी होतं, तर साप जेव्हा काट टाकायच्या प्रोसेसमध्ये असतो त्यावेळेस हे होतं। आता जर मी इथलच्या केअरटेकरला विचारलं तरी सांगितलं की एक उंदीर खाऊन त्याला आता 1 आठवडा होऊन गेलेला आहे। जनरली हे फटाफट उंदीर खातात कारण यांची साईज फटाफट ग्रोनअप होते, पण आता हा काट टाकायच्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे ना हा उपाशी राहणार आहे थोडे दिवस। त्याच्यानंतर तो स्वतःहून खायला चालू होईल। आणि आत्ता तुम्ही त्याच्या स्किनचा कलर जर बघितलात तर तुम्हाला रफ जाणवेल बघा बऱ्यापैकी, जी की बॉल पायथनची स्किन एकदम स्मूथ असते। जी आत्ता तुम्हाला बघायला अशी शायनी कमी वाटेल, थोडीशी रफ जाणवेल। सो ही एक महत्त्वाची माहिती होती। आणि इतक्या क्लोजअपमध्ये तुम्हाला काट टाकणारा साप फक्त आम्ही बॉल पायथन दाखवू शकतो किंवा बेनिफिशियरी साप। त्यातल्यात बॉल पायथन दाखवलं याचं कारण का, तर हा काहीच ॲग्रेसिव्ह नाही देत, म्हणजे ॲग्रेशन देतच नाही कोणालाही। सो त्यासाठी आम्ही तुम्हाला हा साप दाखवलेला आहे एवढ्या जवळ। सो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कनेक्टेड राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, रेप्टाइल्स वर्ल्ड। तर मित्रांनो, आपण ज्या गोष्टीसाठी उत्सुक होतो ती गोष्ट आता आपल्या खांद्यावर आहे, ग्रीन इग्वाना। आणि ग्रीन इग्वानाबरोबर इथं बरेचसे हँडटेम लव्हबर्ड्स पण आहेत। सो शूटिंगच्या दरम्यान ते पण हातावर येऊन बसायची शक्यता आहे, ते तुम्ही बघू शकाल। सो याच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर हा तुम्ही पेट करू शकता, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे। गार्डन लिझर्ड्स जसे असतात तसाच हा लिझर्ड्सचाच एक प्रकार आहे, सरड्यांचाच, फक्त आकाराने मोठा आहे आणि पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे। तो तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा करणार नाही। हां, त्याची नखं तुम्हाला लागतील थोडीशी, कारण ती तीक्ष्णच आहेत नेहमीसारखी लिझर्डसारखी, जी त्यांना झाडावर ग्रीप करायला किंवा अजून कुठे चढण्यासाठी खूप उपयोगी होतात। सो याची लांबी जाते 5 ते 6 फुटापर्यंत अंदाजे। आणि हा जास्त करून आपल्याकडे मिळत नाही। जर तुम्ही मादागास्कर आयलँड किंवा दुसरे जे आयलँड्स आहेत काही त्याच्या आसपास गेलात तर तिकडे मिळतात। आणि आत्ता हा स्केल उतरवतोय, बऱ्यापैकी शांत आहे आत्ता सध्या तो। नाहीतर थोडेसे ॲग्रेशन दाखवू शकतात। मेटिंग सीझनमध्ये यांचा जो मेल असतो
तो सेम आपल्याकडच्या गार्डन लिझर्डसारखं डोकं किंवा मान वर खाली करून समोरच्या मेलला आव्हान देतो मादीसाठी, किंवा मादीला रिझवण्यासाठी पण तो तेच करतो. तो आत्ता तुम्ही बघताय अमेरिकन ग्रीन इग्वाना, आणि तो मला किस करतोय, मला समजतंय. ॲक्च्युअल तो किस नाही करत आहे, त्याला असं वाटतं की त्याला काहीतरी खायला मिळणार आहे, म्हणून तो त्याची जीभ हे करून चाटून बघतो. सो तुम्ही बघू शकता लिझर्ड्स कसे दिसतात, इग्वाना ॲक्च्युअलमध्ये कसे दिसतात. सो मित्रांनो, तुम्ही आत्ता हे स्ट्रक्चर बघताय इग्वानाचं. इग्वाना साधारणतः डायनोसॉरच्या जमान्यापासून आहे. कमोडो आयलंडचा अभ्यास केला तर जसं कमोडो ड्रॅगन डायनोसॉरच्या जमान्यापासून आहे, तसेच गॅलापागस आयलंड इथे तुम्हाला इग्वानाच्या सर्वात जास्त जाती मिळतात. त्याच्यामध्ये समुद्री इग्वाना पण जास्त मिळतात, जे पूर्णपणे व्हेजिटेरियन आहेत. सो त्यांच्याबरोबरचाच हा पण एक आहे. आणि याच्याकडे बघितलं तुम्हाला पण डायनोसॉरचीच आठवण येईल. साधारणतः त्याच्या वरचे ते काटे, डोक्याचं स्ट्रक्चर हे तुम्ही बघू शकता. आणि शेपूट पण बघा कशी आहे, जर उलटा हात फिरवला तर काटा लागण्याची शक्यता आहे, म्हणजे तशी खरखरीत आहे. आणि या इग्वानाला आम्ही हाताळायचा खूप प्रयत्न केला, पण काय माहीत नाही, आज त्याला माझा खांदा फार आवडलेला आहे, तो दुसऱ्यांदा जाऊन बसलाय. आणि अशा जर तुम्हाला इग्वाना हाताळायचे असतील किंवा बॉल पायथन्स हाताळायचे असतील, हेजॉग बघायचे असतील, हँडटेम लोबर्ड जर हातावर घ्यायचे असतील, या सगळ्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर कृपया आमच्या नेरळच्या सगुणाबागला अवश्य भेट द्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती मिळवण्यासाठी आम्हाला कनेक्टेड राहा. अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर रेप्टाइल्स वर्ल्डला सबस्क्राईब करा. आणि या सगळ्या कामामध्ये आमची मदत करणारे आमचे मामा पण आहे तिथं, त्यांनाही आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू इच्छितो. तसंच आमचे दुसरे फोटोग्राफर आहेत सौरभ देशमुख, तेही अवेलेबल आहेत, आणि स्वतः कॅमेरामॅन पण आहेत. सो स्टे कनेक्टेड गाईज.